कारण खूप दिवसानंतर खूप वेगळ्या भूमिकांमधून तुम्ही दोघेही दिसता. अर्थातच पहिला प्रश्न अशोक मामा तुम्हाला, की अनेक अनेक भूमिका तुम्ही साकारल्या, पण यामध्ये बऱ्याच काळानंतर डॉक्टर तुम्ही दिसताय, डॉक्टरची भूमिका साकारल्या. हा खूप काळानंतर दिसताय तुम्ही, तर या भूमिकेबद्दल सांगा ना थोडंसं. हा डॉक्टर कसा वेगळा आहे किंवा काय तुम्ही या डॉक्टरबद्दल सांगा. सगळ्यात पहिल्यांदा मी साहिल शिरवईकर आणि त्याचे वडील राजेश शिरवईकर यांचं अभिनंदन करतो की यांनी हा असा विषय घ्यावा, म्हणजे अजून तरी ते कोणाला त्याची कल्पनाही आली नव्हती. असा जो विषय समाज हितासाठी कारणीभूत होईल असा एक, आणि डॉक्टर्सचं महत्त्व किती आहे हे लोकांना कळेल. म्हणजे त्यांच्याकडचा बघण्याचा दृष्टिकोन, त्यांच्याकडे त्यांच्याबरोबर होणाऱ्या ज्या गोष्टी घडतात त्यांच्याबरोबर ज्या योग्य नसतात त्याबद्दल त्यांचा दृष्टिकोन निश्चित बदलेल. अर्थात मोठा असा नाही आहे तो दृष्टिकोन, जो काही आहे असा आहे असा आहे असा दिसतो. काय अंधश्रद्धा आणि विज्ञान दोन टोकं आहेत, ती एकत्र कधीच येऊ शकत नाही. पण या कॉन्फ्लिक्ट जो आहे त्याचा तो या पिक्चरमध्ये असा सुंदर मांडला गेलेला आहे की हे पिक्चर लोकांच्या मनात निश्चित राहील वाटते. आता वास्तविक हा जो ट्रेलर आहे किंवा याच्या आधी त्यांनी दाखवलं पहिल्यांदा, ते मी पहिल्यांदाच बघतोय. तर माझा रोल अतिशय इम्पॉर्टंट रोल आहे, लेंथ कमी आहे, तो त्याचा प्रश्न आहे. वा. पण अतिशय म्हणजे वजनदार असा रोल आहे. त्यामुळे माझा रोल संपल्यानंतर माझं काही काम राहिलं नाही, तर बाकीचं काय आहे मला काय घडतं ते माहीत नाही. बरोबर होतं, कथा माहिती होती. जी कथा यांनी मला जेव्हा सांगितली तेव्हा मी काहीही न विचार करता लगेच याला हो म्हटलं. कारण रोलची लेंथ कमी आहे हा माझ्यासाठी प्रॉब्लेम राहत नाही. तर रोलची स्ट्रेंथ किती आहे जास्त महत्त्वाचं असतं. म्हणजे मला काय दाखवायचं आणि मला काय दाखवायला मिळेल आणि मी माझ्या रोलने लोकांवर किती इम्पॅक्ट करू शकतो हा महत्त्वाचा प्रश्न असतो. त्यामुळे मी लगेच त्याला हो म्हटलं. किती दिवस पाहिजेत कर, बाकीचे सगळे काही व्यवहार जो काय ते हो 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 म्हणून मी मुद्दाम केलं. कारण मला एक याच्यातून दिसलं की हा कुठेतरी एक वेगळ्या दृष्टीने करतोय आणि याचा समाजाला जास्ती उपयोग होईल असं मला निश्चित वाटलंय. त्यासाठी म्हणजे लोकांनीही साथ द्यायला पाहिजे. सगळ्या मीडियाचे जे लोक आहेत यांनी हे वास्तविक उचलून धरलं पाहिजे. नेहमीची एंटरटेनमेंट नाही आहे, हिरो हिरोईनला भेटला असं नाही आहे. हा एक ज्वलंत प्रश्न आहे समाजातला आणि तो तुम्ही जर लोकांपर्यंत पोहोचवलात आणि त्याची वस्तुस्थिती जर लोकांना तुम्ही काय आहे ती कळवली तर त्याचा समाजालाच फायदा होणार आहे. हे मीडियाने तरी लक्षात ठेवावं असं मला वाटतं. मला खात्री आहे की ज्या पद्धतीने मीडिया आलंय आणि थांबलंय त्याची ह्या विषयाचं गांभीर्य आणि एकूणच या सिनेमाबद्दलची कुतूहल जे आहे ते निश्चित आहे आणि त्याचा तुम्हाला इम्पॅक्ट पुढच्या काही दिवसामध्ये दिसेलच. माधव सर, खूप ॲग्रेसिव्ह भूमिका आहे किरवंताची. तुम्ही किरवंत नाटक काही वर्षांपूर्वी केलं होतं, पुन्हा एकदा किरवंत साकारताय. मला खूप ॲग्रेशन वाटतं याच्यामध्ये, या भूमिकेमध्ये सुद्धा. इतक्या काळानंतर पुन्हा एकदा किरवंत जगला तुला, हा किरवंत कसा? मी तुला करेक्ट करतो, किरवंत नाटक मी केलं होतं पण मी किरवंताची भूमिका त्यात केली नव्हती. तर ती वेगळी छोटीशी भूमिका केली होती. पण ते नाटक मी जरूर केलं होतं आणि ते फारच तरुण होतो त्या काळात ते केलेलं नाटक होतं. तेवढी उमज किंवा समज पण मला नसावी असं मला वाटतं. पण यातली भूमिका प्रश्नच नाही, म्हणजे वेगळीच भूमिका आहे आणि करायला मला खूप म्हणजे आधीच ताकद लावायला लागली बरीचशी. मला माहित नाही मी कितपत त्याच्यात यशस्वी झालोय. बरेचदा
आपल्या जवळचं कुठेतरी गेलं किंवा काय झालं तर आपण जातो स्मशानामध्ये वगैरे. तर एक नट म्हणून प्रत्येक जण आपण काहीतरी ऑब्झर्व करतच असतो, त्यामुळे असं ते ऑब्झर्वेशन कुठेतरी कामी आलं. आणि पुण्यामध्ये पूर्वी एक मोघे नावाचे गुरुजी होते, तर ते प्रचंड फेमस होते कारण ते अतिशय शिस्तबद्ध होते. अमुक वेळेत गेला व्यक्ती तरच ते येणार, रात्री येणार नाही, सकाळपर्यंत थांबा, अमुक करा वगैरे असं सगळं ते होतं. त्यामुळे इंटरेस्टिंग कॅरेक्टर वाटायचं आम्हाला ते पुणेकरांना. मला मगाशी हे विचारायचं होतं की तुम्ही जो किरवंतमध्ये जो ते नाटक केलं होतं त्यातला किरवंत आणि आत्ताचा किरवंत ह्याच्यामध्ये जो काळ केलेला आहे तो काही बदल या किरवंतामध्ये दिसतोय का? अजिबात नाही, तो तशाच पद्धतीचा तसंच आहे, सगळं तसंच आहे. त्याच्यात सुद्धा प्रश्न आहेतच, वैचारिक मतभेद आहेत. त्याच्यातलं सिद्धेश्वर शास्त्री असं काहीतरी त्या कॅरेक्टरचं नाव होतं आणि त्याचा धाकटा भाऊ वासुदेव, तर हे सुद्धा तो क्रांतिकारक आहे. फक्त तो काळ जो आहे तो इंग्रजांच्या वेळेचा वगैरे, त्यामुळे त्यांच्यात सुद्धा तो झगडा आहेच. तो म्हणतो की हे थोतांडे असं करत बसलाय तुम्ही, कुठले विधी वगैरे कुठं कुठं आहे. तो त्याला सांगतो की हे काय आहे, अमुक काय आहे, नाही तर मग आपण जगणार काय, परंपरेने आपल्याकडे आता पण त्याच पद्धतीचं आता तसंच आहे, तसंच आहे. मला साहेब तुझ्याकडे यायचं, या सगळ्यामध्ये या इतक्या दोन मोठ्या कलाकारांसोबत पहिली फिल्म तूही करतोयस. जनरली पहिली फिल्म करताना आपण खूप पॅपी विषय घेतो, जॉली विषय घेतो, सोपे विषय घेतो, पण पहिली खूप तगडी फिल्म घेऊन आलायस तू, महत्त्वाचा विषय घेऊन आलायस तू. तर हा विषय पहिल्या फिल्मसाठी निवडावा असं का वाटलं? त्या प्रश्नाकडे तर मी येतोच. पहिलं थँक्यू सगळ्यांना. पहिला इकडे पावसामध्ये एवढ्या भर पावसात पाणी पिणी तुमचं असताना सगळे तुम्ही इकडे आलात, मान्यवर मीडिया सर्वजण ॲक्टर्स, तर त्यांच्यासाठी पहिलं तुमचं धन्यवाद. तुम्ही खूप लांबून ट्रॅव्हल करून आलात, त्याच्यासाठी धन्यवाद. बेसिकली ही जी फिल्मची जी स्टोरी जाते, जसं आपण 2 ऑगस्टला रिलीज होतं तेव्हा मला कळेलच, ही आमच्या आयुष्यात घडलेली गोष्ट आहे. म्हणजे माझ्या खूप जवळच्या नातेवाईकांच्या लाईफमध्ये झालेली गोष्ट आहे. तिथून माझ्या बाबांना इन्स्पिरेशन आलं होतं की ह्या गोष्टी जर अशा लोकांना सांगितल्या गेल्या तर समाज म्हणून आपण जे जसं हे बोलले 85-86 मध्ये होतो, 2024ला आपण तिकडे जाणार. आजचं जे प्रोग्रेशन आहे विषयाप्रमाणे की काही मिसबिलीफ्स आहेत, म्हणजे काही चुकीचे मेसेज आपल्याला गीतेमध्ये असं आहे किंवा आपल्या परंपरेत असं आहे सांगून पुढे गेलेले आहे, पण ते तसं नाही आहे. फिल्म लिहिताना आम्ही गीता स्टडी केली, आम्ही आपल्या पुराणातले काही ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये मेन्शन आहेत मॉडर्न मेडिकल सायन्सनी, जे आम्ही याच्यातून दाखवतो. जे डॉक्टर देसाईंचं कॅरेक्टर अशोक सराफांनी केले ते त्याही बाबतीत तसे हुशार आहेत. त्यांना माहिती आहे गीतेत काय मेन्शन आहे काय नाही, कारण त्यावेळेला सुद्धा जसं बऱ्याच वर्षाआधी महर्षी ऋषी ज्यांना म्हणतात फादर ऑफ सर्जरी, ते त्यावेळेपासून आहेत मेडिकलमध्ये होते. तर ते फक्त लोकांपर्यंत कसं पोहोचलं पाहिजे. रूढी परंपरामध्ये काही लोकांना मिसअंडरस्टँडिंग झालेली असते, काही चुकीचे मिसबिलीफ्स आहेत, त्याच्यामध्ये लाखो लोकांना नुकसान होते. कशा पद्धतीने होते ते फिल्ममध्ये कळेलच. स्टोरी लाईन इकडून आमची स्टार्ट झाली की त्या परंपरा आणि आजचं सायन्स आजच्या काळामध्ये जर एकमेकांसमोर आलं, इनफॅक्ट एकमेकांसमोर कॉन्फ्लिक्टपेक्षा ते जर एकत्र झाले तर अख्ख्या समाजाला फार मोठा बेनिफिट होईल. आता ते कशा पद्धतीने होईल, ते होईल की नाही होईल, जसं हे बोलले की मेंटॅलिटी जी एक होती किरवंत किंवा ह्याच्यामध्ये काही लोक झाले प्रोग्रेसिव्ह फिल्ममध्ये सुद्धा आपल्या आहेत, काही ती परंपरा चुकीच्या पद्धतीने धरून बसते. त्यांच्यामध्ये ते चेंज येतं की नाही येत. आपण युजली म्हणतो सगळ्या फिल्म हॅपी एंडिंग असतात, मराठीमध्ये काही नसतात. काय होणार आहे या फिल्ममध्ये हे एक्झॅक्टली तुम्हाला 2 ऑगस्टला. वा फिल्म 2 ऑगस्टला येते आहे. आणखी 2 छोटे प्रश्न घेतो मग आपण थांबूया. सर मग तुमच्याकडे येतो मी. जनरली जेव्हा नवीन डिरेक्टर स्क्रिप्ट घेऊन येतो की नवखा आहे मुलगा आणि तुम्ही इतकं काम केलेलं आहे, तर असं काय क्रायटेरिया होतं की नाही मी ह्याच्याबरोबर करेन का? फक्त स्क्रिप्ट चांगली असणं हा एक भाग झाला, पण दिग्दर्शक त्याला नीट न्याय देईल की नाही ही एक भीती असते आपल्यामध्ये. साहिलच्या बाबतीत तुम्हाला असं का वाटलं की करूया चल? मुळात म्हणजे असं आहे की ही असली थीम करायचं कॉन्फिडेंटली जो ठरवतो त्याच्यामध्ये निश्चित काहीतरी अभ्यास असलाच पाहिजे. बरोबर. बरं, मी जेव्हा हा रोल करायचा ठरवलं तेव्हा मी बाकी काही नाही विचार केला की हा रोल मला करण्यासारखा आहे किंवा नाही, काही वेगळे पण आहे की नाही, की मी आत्तापर्यंत जे केलं त्यापेक्षा काहीतरी वेगळे पण आहे की नाही हे मी शोधत होतो. आणि ते मी नेहमीच शोधत असतो,
तर मला त्याच्यात दिसलं हे काहीतरी वेगळं आहे. मग असा जर असा एखादा रोल असेल तर तुम्ही किती मोठा आणि किती लहान याची नाही बरोबर. तर आपल्याला जे करायचं ते लोकांपर्यंत आपल्याला पोचवता येतंय की नाही, हा मोठा प्रश्न असतो. आणि सगळ्यात म्हणजे एकंदर याचा जर विचार केला, जर अख्ख्या स्टोरीचा विचार केला तर स्टोरीमध्ये हिरो आहे स्टोरीला, पण स्टोरीचा हिरो एक वेगळाच आहे. अच्छा, वा, ओके, स्टोरीला हिरो आहे पण स्टोरीचा हिरो वेगळाच आहे. खतरनाक आहे. ठीक आहे. ओके, सगळं कळलं तुला असेल. मला समजलं. मला सांगायचं नाही कोणाला, मी सांगितलं तर ती मजा आहे. ह्याच्यात सगळं आहे. मला जवळपास सुद्धा सांगायचं नाही की हे केलं आम्ही, मग ते केलं, मग ते असं नाही. नाही, ठीक आहे, हे ह्याच्यात तुम्ही सगळं बघा, आहे. तुम्ही बघवा, तुम्ही ते जाणवून घ्या स्वतःला. आणि त्याप्रमाणे तुम्ही जर समाजामध्ये काहीतरी करायचं ठरवलं सगळ्या लोकांनी की आपण काहीतरी वेगळं करूया याच्यात, तर बरंच काही होऊ शकतं. मी अजून जवळ जात नाहीये पण मला सांगायचंच नाहीये लोकांना काय केलंय, कारण ही गोष्ट त्यांनी अशी काही करून ठेवलेली आहे ना की अशी ती सांगून फुकट नाही घालायची. सिनेमावर दिग्दर्शकीय पकड चांगली आहे असं दिसतं. सिनेमावर दिग्दर्शकीय पकड चांगली आहे. कोणाची दिग्दर्शकाची पकड चांगली आहे म्हणलं एकूणच कलाकारांवर सिनेमावर. काय कशावर का मला नाही, तुम्ही सांगता की नाही, मी नाही सांगत आहे, नाही सांगत आहे. हे जे तुम्ही सांगता ना, हे किती चांगलं कॉम्बिनेशन आहे. मग त्याला बरोबर त्याच्यासाठी सांगायचं ना, कारण मला माहिती आहे ना काही जण पचकून सगळं स्टोरी सांगून बसतात आणि लोक म्हणजे आहेत तिच्या इथंच म्हणत बसल्या असं आहे. अशा सगळ्या या 2 एक्क्यांना कसं कन्व्हिन्स केलंस तू? साहिल, तू सांग. कन्व्हिन्स करणं म्हणजे कन्व्हिन्स करणं हा एक वेगळा टास्क आहे, पण त्यांनी हे स्वीकारणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. पहिलीच फिल्म असताना बेसिकली माधव सरांना मी बऱ्याच टाईमपासून ओळखायचो आणि अशोक सरांना जेव्हा मी भेटलो तेव्हा त्यांनी विचारलं ही भूमिका कोण करते, म्हटलं माधव अभ्यंकर. हे होतं आणि काय बोलले नाही एक्झॅक्टली. कारण तुम्ही जर एक किरवंताचा साधारण वेश डोळ्यासमोर 2 डोळे बंद करून आणलं, गारे डोळे, वेगळा असा उभा, ते त्यांनी मला म्हणजे नाव सांगितलं आणि त्यांना बरोबर पटलं. पण झालं काय आहे, फिल्मची ओव्हरऑल जर तुम्ही कास्ट बघितली तरी खूप अनयुज्युअल कास्ट आहे. की अशोक सराफ सर डॉक्टरच्या भूमिकेत, त्यांच्या अगेन्स्ट एक किरवंत माधव सर, त्याच्याबरोबर साथीला जयवंत वाडकर सर, शर्मिला, हिमांगी, भरत दाभोळकर सर, अजूनही काही ऍक्टर्स आहेत छोट्या छोट्या प्राईम भूमिकेमध्ये. म्हणजे असं नाही की कोण उभा झाला 2 मिनिटं दिसला आणि त्यांनी स्टोरी पुढेच गेली नाही, एक ओळखीचा आहे म्हणून घेतला, हे नाही. पण त्या स्टोरीला किती इम्पॉर्टन्स आहे. सेकंड, दुसरी गोष्ट मला अशोक सरांनी सांगितलेली, आम्ही त्यांच्या घरी एकदा डिस्कस करतो तेव्हा, की मराठी फिल्म ज्या आता हल्ली काही काळात बनल्या आहेत ना, तो जो मराठी फिल्मचा एक दर्जा होता जो सरांनी त्यावेळेला जगलाय. मी तेव्हा जन्म पण माझा नव्हता झाला, मी सरांचा तो प्राईम बघितलाच नाहीये जो माझ्या बाबांनी आणि त्यांच्या एज ग्रुपना माहिती आहे, सरांना माहिती आहे, तो मी बघितलाच नाही. पण जेव्हा मी फिल्म मेकिंग शिकलो तर युजली लोक हॉलिवूड आणि हे याच्यामध्येच राहतात, पण मराठीतले काही इम्पॉर्टंट सिनेमे आहेत जे आवर्जून लोकांनी माझ्या याच्या तर बघितलेच पाहिजे. वा वा. त्याच्यामध्ये सर तर प्राईम रोल मध्ये आहेतच, त्यावेळेचे दिग्गज आहेत. मे बी तो इन्फ्लुएन्स होता की दिसताना तुम्हाला 8 मोठे कलाकार, तर प्रत्येक कलाकार काहीतरी त्या टेबलवरती आणते. आणि माझ्या एज प्रमाणे जर आमच्या एजचे अजून जे काही डिरेक्टर्स असतील तरी तो दर्जा परत आणणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. वा. की आपण वेगवेगळ्या मला हेच वाटतं की दर्जा परत आणला पाहिजे आणि त्यासाठी आपण सगळे झटतो आहोत. तर मी तुमच्या तिघांचे आभार मानतो की तुम्ही आवर्जून वेळ केला आणि याबद्दल सिनेमाबद्दल बोलता. तर आता आपण पुढच्या टप्प्याकडे जाऊया की सिनेमातल्या सगळ्या कास्ट करून एकदा इथं बोलवतो. आपण एकदा फोटो ऑपॉर्च्युनिटी घेऊया.